दोन मिनिट अहो साहेब आम्ही 14 महिन्यापासून साहेब आम्ही 14 महिन्यापासून आम्ही वाट पाहतो साहेब 14 महिने आम्ही येणे प्रशासनावर आम्ही प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे आम्ही 14 महिन्यापासून तुमच्याकडे आम्ही हे करतोय आम्ही येणे 14 महिन्यापासून आम्ही येण्यासारखे तुमच्याकडे फोन येतो ती खरंच करणार आहे का म्हणजे यांनी आपल्याला काय म्हणजे आले का 14 महिन्यापासून येणार साहेबांना आम्ही पत्र लिहितोय रुपाली सागंकरांना पत्र लिहितोय येणे आम्ही आणि त्या अजून तिथून फोन करताय ऐका ना तुमचं जे तुमचं म्हणणं ऐका ना तुमचं म्हणणं ऐकताय ना आहे ना त्यांचं म्हणणं ही खुर्ची भरलेली होती नाही आमच्या गाडीत बसून एवढं उंच माझ्या मम्मीला चढलं जाणार नाही तुम्ही चढा आम्ही येतो मम्मा चल माझ्या गाडीला पाय हा माझ्या मम्मीचा पाय एवढं वर होत नाही ताई दादा गाडी उंच आहे आमच्या 2 गाडी असतील ना कोणती गाडी आहे का त्याच्यात दोघी घेतात तर आम्ही करू तुम्हाला जर नाही वाटत असेल करू नये तर तुम्ही आम्हाला लेखी काहीतरी स्वरूपामध्ये कळवा आम्ही 4 दिवसापासून पत्र दिले 2 वर्षापासून आम्ही तुमच्याकडे फिरतोय कशासाठी फिरतोय जर न्यायच मिळत नसेल तर कशा पद्धतीने न्याय मागावा अर्थच काय राहिलाय प्रजात नाही दिसली मी लग्न केलं मुलीचं नवरा नसताना आणि त्या अंगणात माझं लग्न मी सपना सुदर्शन पाटील माझं नाव सपना सुदर्शन पाटील ही माझी आई आहे माझं 6 जानेवारी 2024 रोजी लग्न झालेलं आहे मला 8 मार्च 2024 रोजी माझ्या सासरच्यांनी खूप मारहाण केली मला पैशासाठी त्रास दिला मला 10 लाख रुपयाची त्यांनी मागणी केली मी दिले नसता लग्न त्यांच्या हौशीने त्यांच्या पद्धतीने सर्व लग्न काढून दिलं आणि लग्न झाल्यानंतर माझ्या सासूने माझ्याकडचे 11 तोळे 8 ग्रॅम सर्व दागिने काढून घेतले ज्यावेळेस तुम्ही मागणी केली असता हे त्याच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बिझनेससाठी लागणार आहेत तुला मी सोनं देणार नाही आणि तुला जर सोनं पाहिजे असेल तर तू तुझ्या भावाकडनं 10 लाख रुपये आणून दे माझ्या दादाने सोनं वगैरे सर्व धरून 25 लाख रुपये खर्च करून लग्न केलेलं आहे लग्न केल्यानंतर परत माझी सासू जर 10 लाखाची मागणी करत असेल तर काय करावं दादा तुम्हाला काय योग्य वाटतं मी त्यासाठी मला त्यांनी 10 मार्च 2024 रोजी माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांनी माझे चुलत दिरांनी मला दारापुढे अंगणात सोडून चालले गेले त्याच्यानंतर मला ते घ्यायलाच आले नाही वारंवार मी माझ्या मिस्टरांना कॉल केले व्हॉट्सअप मेसेज केले त्यांनी माझा नंबर ब्लॉक करून टाकला कोणता नवरा बायकोचा नंबर ब्लॉक करतो दादा लग्न झाल्यानंतर दादा मी त्यांच्याकडे 2 वेळा गेली माझ्या नातेवाईकांना घेऊन बैठकीसाठी बैठकीला मला माझी सासू म्हणते मी तुला सून मानणार नाही माझे मिस्टर म्हणतात मी तुला बायको मानणार नाही
तुला आम्ही आमच्या घरामध्ये घेणार नाही. त्यांनी मला घराच्या बाहेर काढून दिलं आणि माझ्यावर नाही ते घाणेरडे ॲलिगेशन केले, आरोप केले. एका महिलेला तिची इज्जत खूप प्रिय असते. इतक्या दिवसापासून मी माझी इज्जत सांभाळते. ती कशासाठी? नको आपलं नाव खराब होईल या हिशोबाने. त्यानंतर आम्ही महिला आयोगला, महिला दक्षता विभागाला तक्रार केली. त्यांनी आमची केस समझोता करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हटली मला नांदायचंच आहे, आजही नांदायचं, उद्याही नांदायचं. मी घटस्फोट किंवा न नांदण्यासाठी काही प्रकार केलेला नाही. त्यांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणतीही माझी ऐकलं नाही, काउन्सिलिंग झाली नाही. शेवटी आम्हाला महिला दक्षतामधून पत्र मिळालं. मला 3/4/2024-25 रोजी पत्र भेटलं. मी वारंवार त्यांच्याकडे गेली, पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशनला. त्यावेळेस PI संदीप भट्टू पाटील साहेब होते. वारंवार साहेबांना मी बोलली की साहेब माझं असं पत्र आहे, माझी FIR दाखल करा. त्यांनी 4 ते 5 महिने माझी FIR दाखल केली नाही. 3 महिने माझी FIR दाखल केली नाही. असं कोणतं कार्ड आहे? एका FIR ला 3 महिने लागतात. मग एखाद्याचा जीव जाईल तेव्हा या ना, मग तुम्ही कशाला आज आले? यायलाच नको. कारण काय नाही माझ्या छळ करा. सुरू आहे. तुमचं लग्न कधी झालं ते माझं 6 जानेवारी 2024 रोजी लग्न झालं दादा. आणि त्या दिवसापासून, आणि त्यात विशेष म्हणजे ज्या दिवशी माझं लग्न झालं 6 जानेवारीला, त्या दिवशी माझे नंदू भाऊ चेतन सिंग कल्याण सिंग पाटील यांनी लग्न लागल्यानंतर भर पंक्तीतनं उठून माझ्या माहेरच्यांना शिवीगाळ केली. साले मादरचोद, झोपडपट्टीची पैदास, अशा गलिच्छ खानदानमधली मुलगी करून आणली. यांनी माझ्या आईला बघितलं होतं का झोपडपट्टीत गेली का कुठे गेली? तर यांनी कोणी अधिकार दिलाय समोरच्या एखाद्या लेडीजची तुम्ही असं ह्या पद्धतीने बोलू शकतात? आत्मदहन का करताय? आत्मदहन मी याच्यासाठी करते दादा. अगोदर मला 3 महिने लागले. माझी चार्जशीट कोर्टात, माझी FIR दाखल झाली नाही. FIR दाखल झाली. माझ्या एकमेव फक्त 498 मध्ये आजपर्यंत 4 ते 5 तपास अधिकारी चेंज झाले. एका खुनाच्या आरोपामध्ये एवढे चेंज होत नाही. आता माझी FIR दाखल होऊन 6 महिने होऊन गेलेत. वारंवार मी पोलीस स्टेशनला जाते. माझी FIR, माझी चार्जशीट कोर्टात पाठवा. हे का नाही पाठवत आहेत? हे म्हणतात 3च जणांचे नाव पाठवू. तुम्ही का 3 जणांचे नाव पाठवणार? जेव्हा कोर्टामध्ये पुरावे द्यायची वेळ येईल तेव्हा मी आहे ना खंबीर. मी जर नावं घेते तर मला कळतंय ना कोणाचे पुरावे द्यावे लागतील. आणि चुकीचा आरोप मी कधी कोणावर करणारच नाही. मला पटत नाही. शेवटी माझ्या आईने तिच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आज आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज माझी आई आत्मदहन करणारच आहे. लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलं, ती तिच्या मुलीसाठी बलिदान देणार आहे. तुम्हाला नेमका कोणी काय काय त्रास दिला ते सांगा. आणि माझ्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली, कोणत्या पोलीस स्टेशनला तक्रार? MIDC. तुमची मागणी काय राहणार? MIDC पोलीस स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे. माझी मागणी काही नाही, मला न्याय मिळावा. माझे पती, माझे सासू, माझ्या पतीचं नाव आहे सुदर्शन रवींद्र सिंग पाटील, माझ्या सासूचं नाव आहे मीनाबाई रवींद्र सिंग पाटील, माझ्या सासऱ्यांचं नाव आहे रवींद्र अंकुश पाटील. माझे नंदू भाऊ, विशेष म्हणजे त्यांनी लग्नाच्या दिवशीच पंक्तीमध्ये मला त्रास दिला आहे. माझ्या आईला घाणेरडे आरोप केले, गलिच्छ भाषेत. लग्नाच्या पंक्तीत कोणी बोलतो का होता इतक्या घाण भाषेमध्ये? माझ्या नंदू भाऊंचं नाव आहे चेतन सिंग कल्याण सिंग पाटील, माझ्या नंदेचं नाव आहे प्रियदर्शनी चेतन सिंग पाटील. त्याचबरोबर माझे सख्खे चुलत सासरे प्रदीप अंकुश पाटील, माझे धीर रणवीर प्रदीप पाटील आणि माझे जे काय केलं कपिल. दादा, मी जेव्हा वारंवार त्यांच्याकडे गेली ह्या गोष्टींसाठी तेव्हा त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. अजून अरेरावी केली आणि आमच्यावर धावून आले. घाणघाण आरोप करतात. हे शांतबाज, बोलू नको, तुला कोणी बोलायला सांगितलंय? त्यांनी जे सांगितले त्यांचं पूर्ण करून दे, तू येऊन जा इथं राहायला. या पद्धतीने त्यांनी 10 लाखाची मागणी केलेली माझ्याकडे. म्हणजे माझा नवरा बिझनेस टाकेल आणि मग याच्यासाठी लग्न केलंय का त्यांनी? आणि एखादी मुलगी इतक्या म्हणजे 8, 15, 20 महिनाभर राहण्यासाठी लग्न करते का? लग्न केलं तर मला घ्यायलाच आलं नाही. आमचे मध्यस्थीर राजेंद्र बाळासाहेब पाटील, तालुका एरोंडोल, जवखेडे इथले, त्यांना वारंवार कॉल केले. दादा लग्न झालंय, पोरीला इथं 8-15 दिवस होऊन गेले, तुम्ही घेऊन जा. मला पहिल्यांदा तर घ्यायलाच आले नाही. हे अशा कोणत्या पद्धतीचं लग्न आहे? वारंवार कॉल करून झाल्यानंतर तुम्ही मला घ्यायला येतात, घेऊन जातात. सासरच्या लोकांना माझ्या मिस्टरांनी मला ब्लॉक करून टाकलंय दादा. अक्षरशः माझ्या मिस्टरांनी ब्लॉक केलं. त्यांचं म्हणणं तीनच नावं घेऊ. त्यांचं म्हणणं आहे माझे जे नंदी भाऊ आहेत चेतन सिंग कल्याण सिंग पाटील, ते एक अधिकारी पोस्टर आहेत. एका अधिकाऱ्याचं नाव आम्ही घेऊ शकत नाही, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. अधिकारी ते नंतर झालेले आहेत. असिस्टंट GST कमिशनर चेतन सिंग कल्याण सिंग पाटील, नाशिक GST ला आहेत ते. पती काय करतात? माझे पती शेतकरी दादा. माझे सासरे पण घरीच असतात, ते पण शेतकरीच आहेत. तर मग फक्त 3च नावं घेऊ. माझ्या आईचं नाव सुमनबाई सुभाष पाटील,